हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड इंग्लिश रायटिंग स्किलमधील 4 मार्क्सचा खूप महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे फिल्म रिव्ह्यू. सो फिल्म रिव्ह्यूमध्ये आपल्याला काय करायचं असतं? आय नो की ही पहिली जी काही स्लाइड आहे थोडीशी ब्लर आहे, बट नेक्स्ट स्लाइड्स खूप क्लिअर आहेत आणि तुम्हाला फिल्म रिव्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही सेम फिल्म रिव्ह्यू लिहिलं तरी पण तुम्हाला 4 on 4 मार्क्स मिळणार आहेत. सो प्लीज हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कोणत्या मिस्टेक्स होतात आणि कसं लिहिलं पाहिजे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल फिल्म रिव्ह्यू तुम्ही कुठल्याही फिल्मवरती लिहू शकता. तुम्हाला कुठलंही रेस्ट्रिक्शन नाहीये की हीच फिल्म पाहिजे, असेच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही घरातून पाठ करून गेलात फिल्म रिव्ह्यू तरीही चालणार आहे. पण कधी-कधी एक्झाममध्ये तुम्हाला मॅगझीन रिव्ह्यू, बुक रिव्ह्यू अशा प्रकारचे पण क्वेश्चन येतात. सो तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुम्ही एखादं इतर टॉपिकचं पण पाठांतर करून जाल, फिल्म रिव्ह्यू पण करून जा. आय गेस ते इतकं ईझी आहे की तुम्ही ते इव्हन पाठ वगैरे न करता लिहिलं तरी पण चालणार आहे. कारण कुठली तरी एखादी फिल्म तरी तुम्ही पाहिली असणारच आहे, जी तुम्हाला आवडली असेल, जे तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे. सो आता फिल्म रिव्ह्यूमध्ये कोणते पॉइंट्स आले पाहिजेत? एक तर पहिली गोष्ट त्या फिल्मची स्टोरी किंवा थीम आली पाहिजे. अर्थात आपल्याला 3 तासांचा पिक्चर असेल तर पूर्ण स्टोरी नाही लिहायची आहे. साधारणतः फिल्म रिव्ह्यू हे 3/4 ऑफ द पेज असलं पाहिजे कारण 4च मार्कांसाठी आहे. सो त्याच्यामध्ये स्टोरी एकच पॅराग्राफ म्हणजे साधारणतः 6-7 ओळींची वगैरे असावी. सो जे काही मेन घटक आहेत त्या स्टोरीमधले तेवढेच लिहायचे आहेत. पूर्ण स्टोरीची कथा, क्लायमॅक्स वगैरे असं काही नाही द्यायचंय. इन शॉर्ट तुम्हाला जी काही स्टोरी आहे तर ती आठवायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला जर माहिती असेल तर त्या फिल्मचे प्रोड्युसर कोण आहेत, डिरेक्टर कोण आहेत ते लिहायचे. मोस्टली लिहिण्याचा प्रयत्न कराच कारण याला पण मार्क्स असतात. नेक्स्ट आहे तुम्ही ती मूव्ही पाहिल्यानंतर तुम्हाला असे काही स्पेशल फीचर्स जाणवले का, की डिरेक्शनमध्ये काहीतरी स्पेशल आहे किंवा कुठल्यातरी पर्टिक्युलर ॲक्टरच्या ॲक्टिंगमध्ये काहीतरी स्पेशल आहे किंवा ज्यांनी स्टोरी लिहिली आहे, त्या रायटरच्या, ऑथरच्या स्टोरीमधलं काहीतरी खासियत आहे, असं तुम्हाला काही म्हणजे लिहायला वाटत असेल, तर तुम्ही ते पण लिहू शकता. कॅरेक्टर्समधले कॉन्फ्लिक्ट्स लिहायचे असतील, तर ते मेन्शन करू शकता, की कोणत्या कॅरेक्टरने काय म्हणजे कुठल्या ॲक्टरने कोणतं कॅरेक्टर प्ले केलंय, तुम्हाला त्यांची ॲक्टिंग आवडली का? वगैरे, वगैरे जे काही असेल ते. इफ यू नो की त्या मूव्हीमध्ये कोणतं म्युझिक आहे किंवा ते तुम्हाला कसं वाटलं? कुठलं डान्स आहे का? त्या डान्समधलं काही स्पेसिफिक असं तुम्हाला काही मेन्शन करायचं आहे का? फोटोग्राफीबद्दल काही मेन्शन करायचं आहे का? हे सगळं झाल्यानंतर मग शेवटी एक कन्क्लुजन तुम्हाला लिहायचं आहे, की ही मूव्ही तुम्ही इतरांना पाहायला रेकमेंड कराल का? कराल तर का कराल? किंवा नाही करणार तर का नाही करणार? ठीक आहे. सो या गोष्टी तुम्हाला फिल्म रिव्ह्यूमध्ये लिहायच्या असतात. लेट अस सी. सो मी या ठिकाणी फिल्म घेतली दंगल. आय होप सगळ्यांनी फिल्म पाहिली असेल. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी थोडंसं एक इंट्रोडक्शन की दंगल ही जी फिल्म आहे तर ही गीता गीता फोगट आणि बबिता फोगट जे की महावीर सिंग फोगट यांच्या मुली आहेत. तर त्यांच्यावरती ही मूव्ही आहे. मूव्ही बेसिकली रेसलिंगवरती आधारित आहे की त्यांचे वडील त्यांना कशा पद्धतीने रेसलिंगसाठी तयार करतात आणि त्या आपल्या देशाला रेसलिंगमध्ये कसे पदकं मिळवून देतात किंवा मेडल्स मिळवून देतात आणि आपल्या देशाचं नाव किती मोठं करतात. बेसिकली याच्यावरती त्यांच्या स्ट्रगलवरती आणि त्यांच्या पूर्णच एकंदरीत सक्सेसवरती आणि त्यांच्या फॅमिलीवरती ही सगळी पूर्ण स्टोरी आहे. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. द मूव्ही दंगल इज अबाउट महावीर सिंग फोगट्स एफर्ट्स टू गेट अ गोल्ड मेडल फॉर हिज कंट्री. सो बेसिकली महावीर सिंग यांचं स्वप्न असतं की आपल्या कंट्रीसाठी आपण एक गोल्ड मेडल आणावं, जे त्यांचं स्वप्न त्यांच्या मुली पूर्ण करतात. So in spite of his desire, he could not fulfill it as his poverty makes him to do job for livelihood. सो बेसिकली इव्हन ते सुद्धा चांगले रेसलर होते. त्यांना ते पदक मिळवायचं होतं किंवा मेडल मिळवायचं होतं आपल्या कंट्रीसाठी. बट ते तसं नाही करू शकले कारण गरिबी होती आणि त्यांना अर्थात घर खर्च चालवण्यासाठी नोकरी करणं गरजेचं होतं. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये कदाचित त्यांचं ते स्वप्न जे आहे गोल्ड मिळवायचं तर ते मागे राहिलं. सो मग ही गिव्स अप रेसलिंग अँड कीप्स हिज ड्रीम्स अलाइव्ह इन हिज डॉटर्स. सो ते मग रेसलिंग न करता त्यांच्या मुलींमध्ये हे स्वप्न पाहतात. वन्स हिज डॉटर गीता अँड बबिता बीट 2 बॉयज, दे स्टार्ट होपिंग टू फुलफिल हिज ड्रीम्स. आणि एकदा त्यांना असं कळतं की त्याच्या 2 मुलींनी मुलांना खूप जास्त मारलंय आणि मग त्यांना असं वाटतं की आपलं स्वप्न जे आपण नाही पूर्ण करू शकलो, ते आपल्या मुली पूर्ण करतील. सो ही ट्रेन्स देम टू विन अ गोल्ड मेडल आणि मग ते त्यांना ट्रेन करतात त्या मुलींना आणि जेणेकरून त्यांनी गोल्ड जिंकावं. After a great struggle, Geeta gets selected for the international competition. Mahavir trains her secretly, and finally, she wins the coveted medal. So, coveted medal. Sorry. So basically, महावीर सिंग फोगट जे आहे तर ते त्यांच्या मुलींना ट्रेन करतात आणि गीता जी आहे तर ते इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी सिलेक्ट होते आणि ते इंडियाला आपलं मेडल मिळवून देते. सो बेसिकली अशा पद्धतीने खूप शॉर्टमध्ये स्टोरी लिहायची आहे. डिटेलिंग
ची गरज नाही आपल्याला वरच्यावर फक्त स्टोरी लिहायचे. स्टार्ट मधला काहीतरी गोष्टीचा भाग जो काही असेल तो आणि एंड एवढं कळलं म्हणजे वास आहे. ठीक आहे. आता आपल्याला प्रोडक्शन वगैरे बद्दल लिहायचंय. सो द फिल्म इज प्रोड्युस्ड बाय आमिर खान अँड किरण राव. The director Nilesh Tiwari has managed to pay attention to each and every facet of the film. म्हणजे प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक बारीक बारीक गोष्टी याच्यावरती त्यांनी फोकस केलेला आहे. इवन द म्युझिक कंपोज्ड बाय प्रीतम ऍड्स टू द ओव्हरऑल इम्पॅक्ट. सो इफ यू नो म्युझिक कोणाचं आहे, कोणी म्हटलंय वगैरे वगैरे गायलंय वगैरे, सो ते हवं असेल तर तुम्ही ते पण मेन्शन करू शकता. द फिल्म ब्युटिफुली पोर्ट्रेज द कॉन्फ्लिक्ट गोईंग इन द फादर्स माइंड. बेसिकली कॉन्फ्लिक्ट हाच आहे की त्या मुली आहेत आणि मुलींनी रेसलिंगमध्ये पार्टिसिपेट करावं इतकं काही त्या काळात अवेअरनेस नव्हतं. सो त्याच्यामुळे त्यांच्या स्वतःच्याच मनामध्ये असं कॉन्फ्लिक्ट चालायचं की हे आपण मुलींकडून करवून घेतोय, हे बरोबर आहे का वगैरे. सो इफ हिज डॉटर्स कुड पार्टिसिपेट इन रेसलिंग इफेक्टिव्हली ऑर नॉट. The daughters feel irritated by the tough training of their father, but later on, they started realizing the significance of it. सो कॉन्फ्लिक्ट हाच होता की इनिशियली अर्थात त्या मुली लहान होत्या, त्यांना कळायचं नाही की किती आपल्याला सकाळी लवकर उठवतायत, किती टफ ट्रेनिंग करतायत. त्यांचा बॉयकट पण केला होता, जे त्यांना नको होतं, कारण त्यांची केस त्यांना खूप जास्त अर्थात मुलींसाठी प्रिय असतातच. सो बेसिकली या सगळ्या गोष्टींना त्यांना इरिटेट व्हायच्या त्या किंवा त्यांना टॉर्चर वगैरे वाटायचं आहे. बट लेटर ऑन त्यांना कळलं की हे आपल्यासाठीच आहे किंवा त्याचं महत्त्व त्यांना कळलं या सगळ्या गोष्टींचं. The conflict between father and a daughter is very sharply presented in the film. सो बेसिकली फादर डॉटर रिलेशन कसं असावं वगैरे या सगळ्याबद्दल खूप छान या मूव्हीमध्ये सांगितलेलं आहे. आय लाईक द फिल्म व्हेरी मच अँड ॲज इट ऑफर्स अ व्हेरी गुड मेसेज दॅट गर्ल्स आर नॉट ॲट ऑल लेस इन एनी फील्ड. मारी छोरिया छोरो से कम है क्या. सो बेसिकली त्याच्यामध्ये हा डायलॉग आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही ते पण मेन्शन करू शकता, काही इश्यू नाहीये. फक्त ते लिहिताना इंग्लिशमध्ये लिहायचं, म्हणजे म्हारी म्हणजे MHARIS वगैरे तुम्हाला लिहायचं आहे आणि परत तुम्ही ते त्याचं मिनिंग इंग्लिशमध्ये लिहू शकता. ठीक आहे. सो तेच यांनी सांगितलंय की गर्ल्स आर कुठल्याही फील्ड्समध्ये ते कमी नाहीयेत अँड दे वर्क हार्ड टू ऑफर ग्लोरी टू देमसेल्फ अँड देअर नेशन. आणि आपल्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी ते कितीही मेहनत करायला तयार असतात, ते कितीही हार्डवर्क करू शकतात. सो बेसिकली हा या मूव्ही मधला मेसेज आहे. सो अर्थात मेसेज मिळतोय, सो तुम्ही ती मूव्ही पाहू शकता, असं आपण एक कन्क्लुजन काढू शकतो. सो इफ यू वॉन्ट तुम्ही काही गाण्यांचे टायटल्स पण इथे देऊ शकता, की बापू सेहत के लिए हानिकारक है हे गाणं त्याच्यामध्ये आहे, किंवा अजून कुठलं गाणं जे तुम्हाला द्यावंसं वाटत असेल तर तुम्ही ते लिहू शकता. ते गाणं कुठल्या सिंगरने म्हटलंय हे जर तुम्हाला माहिती असेल ते पण देऊ शकता. तर अशा पद्धतीने हा फिल्म रिव्ह्यू आहे, साधारणतः 1 पानांचा आहे. 75% ऑफ द पेज तुम्ही लिहू शकता. इतकं लिहिलं तरी पण सफिशियंट आहे, म्हणजे हे पुरेसं आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचं असेल तर प्लीज घ्या. सेम फिल्म रिव्ह्यू तुम्ही तुमच्या एक्झाम्समध्ये लिहिलं तरी पण तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत, कारण याच्यामध्ये काही मिस्टेक्स नाही आहेत. सो ट्राय करा की तुम्ही अशाच प्रकारे फिल्म रिव्ह्यू लिहाल. हे दंगलचं आहे, इतर अजून बऱ्याचशा मूव्हीज आहेत. तुम्ही कोणत्याही मूव्हीवरती हे ट्राय करू शकता, जी तुम्हाला हवी असेल. तुम्हाला तुमच्या मूव्हीवरून कोणीही जज नाही करू शकत. सो जी कुठली मूव्ही तुम्हाला हवी असेल ती लिहा. फक्त एवढंच की त्या मूव्हीमधून काहीतरी एक सोशल मेसेज निघाला पाहिजे. कारण तुम्हाला परत सांगायचं आहे की तुम्ही ही मूव्ही इतरांना रेकमेंड कराल की नाही. ठीक आहे. सो छानसा मेसेज निघेल अशी कुठलीही मूव्ही तुम्ही इथे त्याच्याबद्दल लिहू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि फिल्म रिव्ह्यू पण आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्ही जर इथे कुठल्या विषयावरती फिल्म रिव्ह्यू लिहिलं असेल तर तुम्ही मला मेल करू शकता किंवा टेलिग्रामवरती सेंड पण करू शकता. थँक यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक. बाय बाय.